कसं वाटलं मग माझा आजचा लूक? 10 मिनिटात झालेला आहे, फक्त 10 मिनिटात. सर्वात आधी मी स्किन प्रिपेअर करून घेते. तर पहिला टप्पा असा असेल, आपला मॉइश्चरायझर लावून घ्यायचा आहे. आपण सगळीकडे मॉइश्चरायझर लावून घेतले. आता त्याला चांगलं स्मर्च करायचं. त्यानंतर प्रायमर लावून घेते. प्रायमर हे चांगलं स्मर्च करून घ्यायचंय. प्रायमरमुळे काय होतं, आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. आता मी स्किन प्रिपेअर करून घेतली, तर त्याच्यानंतर आपण लावणार आहोत कन्सिलर. जिथे ब्लॅक स्पॉट आपल्याला दिसतात तिथे कन्सिलर लावून घ्यायचं. कन्सिलर पण व्यवस्थित स्मर्च करा, नाहीतर आपला मेकअप निघण्याचे चान्सेस. मी ब्युटी ब्लेंडरने डोळ्याच्या खाली व्यवस्थित स्मर्च करते. आता पूर्ण आपल्याला राहिलेलं आहे ते सगळ्या बाजूने एकदा स्मर्च करू व्यवस्थित. आणि मी आज फाउंडेशन न लावता फक्त आणि फक्त कन्सिलर लावणार. पहिला मी मीडियम शेडचं कन्सिलर लावून घेते आणि खूप कमी प्रमाणात लावायचंय, कारण जास्त प्रमाणात लावलं तर आपला चेहरा कधी कधी केकी दिसतो. थोड्या प्रमाणात लावलं तर खूप नॅचरल दिसतो. खूप कमी प्रमाणात लावूया बस बेसिक. आणि जर वाटलंच आपल्याला तर मग आपण एक्स्ट्रा लावू शकतो, पण पहिलं प्रोडक्ट कमी घ्या तुम्ही. हलक्या हातावर मस्त असं ब्लेंड करूया बघा. तिथल्या तिथे ब्लेंड करायचं. नॉर्मल नॅचरल खूप छान वाटतं, केकी पण वाटत नाही. थोडंसं मानेखाली पण लावून घ्यायचं, म्हणजे आपलं हे जास्त दिसत नाही. नाहीतर कसं चेहरा वेगळा, मान वेगळी, खूप विचित्र दिसतो ते. लाईट शेड हा हायलाइट साठी वापरायचा आपल्याला, तर तो कुठे कुठे लावायचा मी तुम्हाला दाखवते. जिथे आपण हायलाइट करतो त्या ठिकाणी लावायचे. डोळ्याच्या खाली बघा, डार्क सर्कल जास्त असेल तर लाईट कमी प्रमाणात वापरा आणि असं थोडंसं खालूनच घ्या, नाहीतर तिथे ग्रेश पडणार. आणि कन्सिलर ना एकदम छान ब्लेंड होता, फाउंडेशन पेक्षा खूप छान ब्लेंड होता आणि क्विकली होतं. मी ब्लश लावून घेते, थोडंसं काढून घेते आधी.